आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत आहे। तामिळनाडूमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने जागा वाढल्या आहेत। त्या ठिकाणी स्थानिक नवीन पार्टी पुढे आहे। स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी दोघांमध्ये विभागली गेली आहे आणि मला वाटतं की पुडुचेरीमध्ये भाजप सरकार आहे। केरळमध्ये आम्ही खातं उघडतो आहोत, टक्के आमचे वाढत आहेत। पण आजचा खरा विजय बंगालमधला जो आनंद आहे, कारण बंगाल केवळ एक राज्य नाही आहे, तर एक सीमावर्ती प्रदेश आहे की ज्या प्रदेशातून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात। मला असं वाटतं की या बंगालच्या विजयाने अनेक प्रश्न आपल्या देशाचे सुटणार आहेत। तर शेवटच्या 72 तासात ज्या दंगली घडवून विशिष्ट मतदारांना बाहेर पडू न देणं, ते यावेळी थांबवण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलं आणि त्या यशामुळेच आज फ्री अँड फेअर इलेक्शन, एकही मृत्यू न होता मतदान पार पडलेलं बंगालमधलं गेल्या अनेक वर्षातलं हे मतदान आहे। आणि त्यामुळे आज आपण बघतो आहोत की तुष्टीकरणाची राजनीती चालणार नाही, विकासाची राजनीती चालेल, हे बंगालमध्ये सिद्ध झालं। आजच्या निकालात पश्चिम बंगालमधले निकाल हे खऱ्या देशभक्त व्यक्तीला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तर खूपच महत्त्वाचे आहेत। एकेकाळी आमची घोषणा होती, जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है। तीच घोषणा आज भाजपचा कार्यकर्ता म्हणेल की जहाँ हुए पैदा मुखर्जी वो बंगाल हमारा है। माझ्या आयुष्यातला अतिशय मोठा क्षण आहे, पण या क्षणामध्ये माझ्या मनात पूर्णपणे पोकळी आहे। ती म्हणजे माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव पेडिले साहेबांची। आज मी तुम्हाला शब्दातून भावना माझ्या सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय की पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता या ठिकाणी स्पष्ट व्हायला लागलेले आहेत आणि त्यानंतर भाजपच्या मुख्यालयामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा आनंद जो आहे तो ओसंडून वाहतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीचं हे मुख्यालय आहे राजधानी नवी दिल्लीतील आणि या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांकडनं जो आहे तो उत्साहामध्ये या ठिकाणी डान्स केला जात असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। महिला कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आल्याचं दृश्य आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतो आणि नाचत गाणं म्हणत घोषणा देत या कार्यकर्त्यांकडनं आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जात आहे। या कार्यकर्त्यांकडनं खास करून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांना विजय मिळालेला होता, विजय मिळताना बघायला मिळतोय, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्ते फडकावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। त्या ठिकाणी काही पोस्टर्स हातामध्ये घेतलेले आहेत आणि महिला कार्यकर्त्यांकडनं नाचत गाणं म्हणत हा विजय उत्सव जो आहे तो साजरा केला जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ढोल ताशे या ठिकाणी वाजतायत। खरं तर ज्यावेळी कल जे आहेत ते स्पष्ट झालेले होते त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ढोल ताशे या ठिकाणी वाजतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं आणि मोदी मोदी अशा पद्धतीच्या घोषणा देखील या महिला कार्यकर्त्यांकडनं दिला जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आनंद उत्सव या कार्यकर्त्यांकडनं साजरा केला जात आहे। पोस्टर्स हातामध्ये घेऊन हे कार्यकर्ते आलेले आहेत। खास करून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जो विजय भारतीय जनता पार्टीला मिळतोय या सगळ्याचा विजय उत्सव या कार्यकर्त्यांकडनं साजरा केला जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी संबोधन करणार आहेत आणि आपण बघू शकतो मोदींच्या संबोधनाची देखील तयारी जोरदारपणे पूर्ण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी या खुर्च्या त्या समोरच्या बाजूला जर आपण दाखवायला गेलं तर कार्यकर्त्यांसाठी त्या बाजूला खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन होणार आहे। पण मोदींच्या संबोधनापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।